जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे शिवजयंती स्पेशल रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलर्ट मोशन ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर प्रोजेक्ट्समध्ये येऊन आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आपण दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबसाईटवरून किंवा आपल्या लिंकवरून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये। तर अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे शिवजयंती स्पेशल मटेरियल आणि महाराजांची इमेज, त्यानंतर शिवजयंती स्पेशल PNG, परत आपला भगवा PNG, त्यानंतर तुम्हाला एक स्लोगन दिलेलं आहे तेही PNG दिलेलं आहे। अशा प्रकारे तुम्हाला मटेरियल मिळून जाईल। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, हा इमेज इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। तर हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज केला आहे। इथं तुम्ही तुमच्या हिशोबाने कुठलाही महाराजांचा इमेज ॲड करू शकता। ॲड करून घेतल्यानंतर मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन थर्ड ऑप्शनवर क्लिक करून याची जी साईज आहे ते अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर याची जी लेंथ आहे तुम्ही बघू शकता। इथं आपल्याला काय करायचं आहे, 8.13 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून हा इमेज आहे तो लॉंग प्रेस करून एका साईडला सेट करायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे सेट करायचं आहे। सेट केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे की स्टार्टिंगला प्लस की द्यायचं आहे। आता इमेजला ॲनिमेशन देण्यासाठी प्लस की देऊन थोडंसं पुढे येऊन काय करायचं आहे की आपल्याला 6.8 या सेकंदाच्या बीटमार्कवर एक प्लस की देऊन अशा प्रकारे प्रॉपर इमेज आपल्याला जेवढा एका साईडला प्रॉपर सेट करायचा आहे अशा प्रकारे घेऊन यायचा आहे। आणि नंतर लास्ट येऊन म्हणजेच 8.13ला परत आपल्याला इमेज आहे तो प्रॉपर मधोमध सेट करायचे, ज्याला या ॲनिमेशन आहे ते अशा प्रकारे येऊन जाईल। बघू शकता इमेज आपला प्रॉपर सेट झालेला आहे। त्यानंतर इमेज लॉंग प्रेस करून अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे, म्हणजे इमेजवरती प्रॉपर अशी आपल्याला जे PNG किंवा आपण लेअरिक्स वापरलेले आहेत ते प्रॉपर दिसून येणार आहेत। त्यानंतर स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि आपण अशा प्रकारे जो स्लोगन दिलेला आहे तो आपल्याला ॲड करून त्याची लेंथ 8.13 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून हा स्लोगन आहे तो अशा प्रकारे सेट करायचा आहे। बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। आता ओव्हरऑल लुक दिसून आल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे की आपल्याला या इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून हा जो फर्स्ट इफेक्ट तुम्ही बघू शकताय तो इथून आपल्याला काय करायचा आहे, ओपन करून घ्यायचा आहे, म्हणजेच कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन पहिल्या इमेज लेअरला इथं आपल्याला अप्लाय करून बघू शकता पहिलं ॲनिमेशन आहे ते तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपलं पहिलं ॲनिमेशन आहे ते इथं क्रिएट झालेलं आहे। सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 8.13 या सेकंदाचे बीटमार्क खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमध्ये दिलेले बाकीचे प्रत्येक एकाड एक म्हणजे एक इमेज आहे तो महाराजांचा ॲड करून घ्यायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे मी ही इमेज ॲड करून घेतोय। मी अशाच प्रकारे काय करायचं, महाराजांचा प्रत्येक इमेज या प्रत्येक बीटमार्कला ॲड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ॲड केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे की प्रत्येक इमेज लेअर फुल स्क्रीन करण्यासाठी तर बघू शकता स्टार्टिंगला येऊन इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं, म्हणजे काय होणार आहे एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। बघू शकता अशा प्रकारे फुल स्क्रीन करून घेतल्यानंतर प्रत्येक इमेज लेअर प्रॉपर असा आपल्या जो पूर्ण स्टेटस आहे किंवा आपली जी स्टेटसची साईज आहे त्या पूर्ण साईजला फिट किंवा साईज परफेक्ट बसतो। तर अशा प्रकारे प्रत्येक इमेज लेअर सेट केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायची आहे की या प्रत्येक इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि बघू शकता इथं सेकंड नंबरला हा जो इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथं बघू शकता 8.13 नंतर इथं बघू शकता 8.13चा पहिला बीट आहे, पहिला इमेज त्याला हा इफेक्ट अप्लाय करून एक इमेजमध्ये सोडून 10.19 त्यानंतर बघू शकता 12.18 अशा प्रकारे एकाड एक इमेज लेअरला तुम्ही इफेक्ट अप्लाय करायचा आहे। बघू शकता मी हे अशाच प्रकारे हा इफेक्ट आहे तो एकाड एक अप्लाय करतोय। एकाड एक अप्लाय झाल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि इथून आपला जो थर्ड नंबरचा इफेक्ट आहे म्हणजे लास्ट तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर परत एकदा मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे
की 9.19 या सेकंदाच्या बीटमार्कला पहिला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. इथपासून चालू होणारा प्रत्येक एकाडेक इमेजला अप्लाय करून घ्यायचा आहे. म्हणजे सेकंड आणि थर्ड नंबरचा जो इफेक्ट आपण इथं अप्लाय एकाडे केलेला आहे त्याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे शेवटपर्यंत इफेक्ट अप्लाय केल्यानंतर परत एकदा काय करायचं आहे की 8.13 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मी तुम्हाला एक व्हाईट PNG दिलेलं आहे मटेरियलमध्ये ते आपल्याला ॲड करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे ॲड करून घेतल्यानंतर प्रॉपर शेवटपर्यंत याची लेंथ वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर परत एकदा 8.13 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि शिवजयंती स्पेशल जो PNG दिलेला आहे तो अशा प्रकारे ॲड करून त्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर प्रॉपर अशा प्रकारे खाली स्क्रोल करत अशा प्रकारे इथं सेट करायचं आहे. साईज तुम्ही मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन अशा प्रकारे सेट करू शकता. तर सेट केल्यानंतर स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.